महत्त्वाच्या आहेत. इथे इथल्या प्रत्येक लढतीबाबत आपण चर्चा करणार आहोत. सुरुवात करणार त्या चर्चेला विजय चोरमारे आपल्या स्टुडिओत असणारच आहेत आणि सोबतच इतरही पाहुणे आपल्यासोबत इतरही विशेषक जोडले जाणार आहेत. सगळ्यात पहिले विजयजी स्वागत आहे स्टुडिओमध्ये. महत्त्वाच्या मतदारसंघात महाराष्ट्रातले आपण चर्चा करत देशात पण वेगवेगळ्या मतदारसंघांची खरं तर चर्चा आणि सगळ्यात महत्त्वाचा अकोला अमरावती प्रकाश आंबेडकरांचा फॅक्टर महाराष्ट्रात खूप महत्त्वाचा ठरला होता. प्रकाश आंबेडकरांचा चर्चा फक्त अकोल्यापुरती मर्यादित नाही, त्यांचा ओव्हरऑल इम्पॅक्ट काय होणार आहे महाराष्ट्रामध्ये, ते महाविकास आघाडीमध्ये येणार न येणार, नंतर त्यांची भूमिका, या सगळ्या गोष्टींची खूप चर्चा खरं तर अकोल्याच्या आधी झाली होती. आता प्रकाश आंबेडकरांचे अनेक ठिकाणी इथे उमेदवार आहेत. नांदेडमध्ये त्यांचा उमेदवार खूप स्ट्रॉंग दिसून येतोय. स्वतः प्रकाश आंबेडकर आहेत. वंचित फॅक्टरपासून मला सुरुवात करायची चर्चेला. या टप्प्यामधला वंचितचा रोल खूप महत्त्वाचा असणार आहे. बरोबर. या टप्प्यातला वंचितचा रोल महत्त्वाचा अशासाठी आहे की अकोला या टप्प्यात आहे. अकोला हा जो स्वतः प्रकाश आंबेडकरांचा मतदारसंघ आहे तो या टप्प्यात आहे, त्यामुळं या टप्प्याला जास्त महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर उभे राहिले आहेत. आनंदराज आंबेडकरांना वंचितनं पाठिंबा दिला आहे. म्हणजे त्यांनी तिथं पुन्हा त्यांनी माघार घेणं, पुन्हा अर्ज ठेवणं, त्यांना वंचितनं पाठिंबा देणं, अशा बऱ्याच गोष्टी तिथं घडलेल्या आहेत. त्यामुळं प्रकाश आंबेडकर असल्यामुळं विशेषतः या टप्प्यातला वंचितच्या दृष्टीने जास्त महत्त्व आहे. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की जोपर्यंत हा पक्ष, वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बार्गेन करत होता, चर्चा करत होता महाविकास आघाडीशी, तोपर्यंत त्याच्या आधीचे पूर्ण दीड महिना बघितला तर वंचित सगळ्या प्रिंट मीडियामध्ये हेडलाईनला होता आणि सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सगळ्या ज्या प्रमुख बातम्यांच्यामध्ये पहिली बातमी वंचितची असायची. इतकी स्पेस वंचितनं दीड महिना त्या जागा वाटपाच्या आधी व्यापलेली होती. पण ज्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं की वंचित स्वतंत्रपणे लढेल, महाविकास आघाडीसोबत जाणार नाही, त्यानंतर एकूण वंचित सगळ्या चर्चेतनं बाजूला फेकला गेला. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रकाश आंबेडकरांचं उपद्रव मूल्य ही यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. आणि एक आंबेडकरी चळवळीतला किंवा आंबेडकरी विचाराला मांडणारा जो मतदार आहे तो मतदार आपल्याकडे राहावा, तो आपल्यापासून बाजूला जाऊ नये, यासाठी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचा प्रयत्न होता. त्यासाठी ते शेवटपर्यंत प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करत होते. पण प्रकाश आंबेडकरांनी कधीही मला कुठल्या जागा हव्यात आणि किती जागा हव्यात किंवा का हव्यात, एखादी जागा काय, या संदर्भात कधीही त्यांनी बोलले नाहीत. त्यानंतर सुद्धा प्रकाश आंबेडकर बोललेले नाहीत की मला ही जागा पाहिजे होती आणि ही जागा दिली नाही. म्हणजे त्यांनी सतत म्हणजे तुम्ही अमके मुस्लिम उमेदवार द्या, इतके ओबीसी उमेदवार द्या, तुमच्यातले वाद मिटवा, जरांगे पाटलांना उमेदवार करायचं त्यांची मागणी, त्याच्यामध्ये जरांगे पाटलांना उमेदवार द्या, असे म्हणजे जे निवडणुकीच्या राजकारणात फारसे उपयोग ठरणार नाहीत आता या थेट मैदानात, असे मुद्दे उपस्थित करून त्याने आपला मार्ग जो सुरुवातीला ठरवला होता त्या मार्गानं ते गेले. त्यामुळे थोडंसं मी थांबवते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आज दिवसभरातल्या चर्चेत असणार आहेतच. मात्र आजचा टप्पा, यावेळेसचा दुसरा टप्पा, तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि विशेषतः राज्यात, देशातल्या सुद्धा अनेक महत्त्वाच्या लढती आहेत. राहुल गांधींसारखा चेहरा असेल, हेमा मालिनींसारखा चेहरा असेल, कसं बघायचं याकडे? खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे देशासाठी सुद्धा या निवडणुका खूप, जे मतदारसंघ यावेळेस आपण बघतो, म्हणजे राहुल गांधींचा वायनाड विशेष करून चर्चेत आहे. आणि गेल्या 2 दिवसापासून आणखी एक नवी चर्चा येते. म्हणजे मी दिल्लीत जातो रामकडनं ही गोष्ट समजून घेऊया. राम, दिल्लीमध्ये 2 दिवसापासून एक चर्चा सुरू आहे की वायनाडच्या निवडणुका झाल्यानंतर राहुल गांधी कदाचित पुन्हा फॉर्म भरतील. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दोघंही अमेठी आणि रायबरेलीतून लढतील अशी एक शक्यता वर्तवली जाते. वायनाड नंतर त्यांचं तिकडनं उमेदवारी भरणं, म्हणजे वायनाड आधी संपवून घ्यायचा, हा त्यांचा पहिला भाग. दुसरं असंही म्हटलं जातं की या 2 टप्प्यांमध्ये निवडणुका कुठल्या दिशेने जात आहेत, यामुळे कदाचित हा निर्णय असेल. दिल्लीत काय चर्चा आहे? बिलकुल कमलेश सर, वातावरण जे आहे ते, हवा जी आहे ती बदललेला आपल्याला दिसला असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या अगोदरचा भाजपचा प्रचार होता मोदीजी की गॅरंटी, आणि याच मुद्द्यावर आणि विकासाच्या आधारे आणि मोदी की गॅरंटी याच मुद्द्यावर प्रचार सुरू झाला आणि पहिला टप्पासुद्धा पार पडला. परंतु आता दुसरा टप्पा येता मग त्यामध्ये काय आलेलं आहे, कर्नाटकमधलं मग मुस्लिमांना दिलेलं जाणारं आरक्षण आणि ओबीसीच्या कोट्यातून हे आरक्षण पळवलं जाते का, हे मुद्दे आता आलेले आहेत समोर. त्याचबरोबर राजनाथ सिंग यांनी वक्तव्य केलेलं आहे की सैन्यामधून सुद्धा आता काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देणार आहे, हे मुद्दे आलेले आहेत समोर.
पंतप्रधान सुद्धा म्हणलेले आहेत की अगोदर मनमोहन सिंग यांनी काय सांगितलं होतं आणि संपत्तीचं वाटप कशा पद्धतीनं मुस्लिमांना दिलं जाईल हे मुद्दे समोर आलेले आहेत. पुन्हा नंतर हनुमान जयंतीला सुद्धा पंतप्रधानांनी आणि राजनाथ सिंग यांनी सुद्धा हनुमान चालिसाच्या संदर्भामध्ये विषय काढलेला आहे की काँग्रेसच्या राज्यामध्ये तिथे बंदी घालण्यात आली होती. हे मुद्दे आलेले आहेत. त्यामुळे एकीकडे पहिल्या फेजमधले मोदीजी की गॅरंटी आणि दुसऱ्या फेजमधलं हिंदुत्वाचं कार्ड आणि धर्माकडे वळत जाणारं हे संपूर्ण पक्षाचं कार्ड. यामुळे काय झालं की पोलरायझेशन आता झालेलं दिसून येते. मी जिथं उभा आहे ते गाझियाबादचा मतदारसंघ आहे, जिथे जनरल व्ही.के. सिंग हे खासदार होते, मोठे नेते आहेत. बाजूला जो मतदारसंघ आहे तो म्हणजे की मेरठ आहे, तिथून अरुण गोविल यांना उतरवलेला आहे, रामायणामधले जे कलाकार होते, आणि हेमा मालिनी मथुरामधून आहेत. खरं तर अरुण गोविल असेल किंवा हेमा मालिनी असेल हे कलाकार आहेत. त्यामुळे लोकांमध्ये यांची प्रतिमा तशीही किंवा ग्राउंडवर जाऊन काम करणारे राजकारण्यासारखे असे हे नेते नाहीत. मग उत्तर प्रदेशमध्ये कोणाकडे बघून मतदान करणार आहेत लोक? तर चेहरा एकीकडे मोदीजींचा चेहरा असणार आहे आणि काँग्रेसचा दुसरीकडे चेहरा असणार आहे राहुल गांधी. त्यामुळे मोदीजी यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच हे मतदान केलं जाते. मी आता आल्यापासून अनेक मतदारांना विचारतोय की कोणत्या चेहऱ्याकडे पाहून, तर आश्वासक चेहरा त्यांना मोदीच वाटतोय. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या वेस्टचा जो भाग आहे म्हणजे की पश्चिम उत्तर प्रदेश जो आहे तो संपूर्ण मोदीजीच्या बाजूने झुकताना दिसतोय. दुसरा तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजेच की आता वायनाड म्हणजे की मागील वेळेस जो परिणाम झाला होता, कारण दोन्ही जागेवरून राहुल गांधी लढले होते, त्यामुळे त्याचा परिणाम त्या मतदारसंघामध्ये झाला होता. म्हणूनच यावेळेस राहुल गांधी यांनी पॉज घेतलेला आहे आणि तो पॉज जो आहे वायनाडमधलं मतदान संपल्यानंतर पुढची दिशा जी आहे ते राहुल गांधी ठरवतील. परंतु नक्कीच उत्तर प्रदेशमधून जर ते लढत असतील तर काँग्रेसला उत्तर प्रदेशामध्ये पुन्हा एकदा बळ येणार आहे आणि कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती वाढणार आहे. कुठेतरी हा मेसेज चालेल की यूपी मधून काँग्रेस काढता पाय घेते का? प्रियंका गांधी यांच्याकडे जे प्रभारी पद होतं ते गेलं, राहुल गांधी आता इथून वायनाडला चाललेले आहेत. त्यामुळे काँग्रेस यूपी मधून रिकामी झालेली आहे का? अशा वेळी त्यांनी लढणं हे महत्वाचं असणार आहे. जी राम, खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि याच मुद्द्यावरती दोन आणखी नवीन पाहुण्यांना मला स्टुडिओमध्ये इंट्रोड्यूस करायचं आहे. आपल्यासोबत वरिष्ठ राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख जोडले गेलेले आहेत आणि सोबतच सिद्धार्थ शिरोळे भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले जातात. सगळ्यात पहिले सिद्धार्थ शिरोळेंकडे जातो, कारण त्यांच्याकडून आता आपल्या रामने जो उपस्थित केलेला मुद्दा आहे त्याच्याबद्दल मला त्यांची चर्चा करायची आहे. सिद्धार्थजी, स्वागत आहे तुमचं या विशेष चर्चेमध्ये. पहिल्या टप्प्यामधला जो प्रचाराचा मुद्दा होता आणि दुसऱ्या टप्प्यामधला प्रचाराचा मुद्दा कुठेतरी आमचे दिल्लीचे प्रतिनिधी सांगत होते की तो बदलला आहे. मोदी की गॅरंटी पासून ते थेट रिसोर्सेसवरती अधिकार कोणाचा आणि एक धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळत चाललेला मुद्दा. तुम्हालाही वाटतं की पहिल्या टप्प्यातल्या मतदानानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ही पक्षाला स्ट्रॅटेजी बदलावी लागली किंवा वेगळी भूमिका घ्यावी लागली? नाही, असं नाही वाटत. कारण साधारणतः भारतीय जनता पार्टीचं एकंदरीत मेकॅनिझम बघितलं तर आपण पार्टी म्हणून सतत इलेक्शन मोडमध्येच असतो. त्यामुळं प्रत्येक इलेक्शनचं अनालिसिस करत राहणं आणि त्या पद्धतीने रणनीती तयार करणे किंवा रणनीती जी तयार केलेली आहे ती इम्प्लिमेंट करणे योग्य वेळेला, हा मला असं वाटतं की आमच्या निवडणूक लढण्याच्या कल्चरचाच भाग आहे. त्यामुळं ओव्हरऑल स्ट्रॅटेजी जी ठरली जाते त्याच पद्धतीने निवडणूक लढली जाते. तर मला असं वेगळं काही वाटत नाही की पहिल्या टप्प्यात आपण एका वेगळ्या दिशेने चाललोय ना तर वेगळ्या दिशेने चाललोय. हे जेव्हा इलेक्शन संपेल तेव्हा साधारणतः लक्षात येईल आपल्याला की साधारणतः ह्या 5-6 मुद्द्यांना घेऊन आम्ही इलेक्शन लढलो आणि त्याच पद्धतीने पूर्ण देशभरामध्ये इलेक्शन लढली गेली. याचं साधारणतः आकलन आपल्याला इलेक्शनचे सगळे फेजेस झाल्यावरती करता येईल. आपण ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी चर्चा करतो की पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये कशा प्रकारचा नरेटिव्ह बदललेला. आपल्यासोबत आणखी पण इतर पाहुणे जोडले जाणार आहेत, त्यांच्याकडे जाणार. पण रविकिरणजी, तुम्हाला काय वाटतं, हा पहिल्या टप्प्यामध्ये मोदी की गॅरंटी, मगाशी जसं राम सांगत होता की मोदी की गॅरंटीवरनं मुद्दा होता, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जाताना अचानकच निवडणुकीने गेअर बदलला आपण असं म्हणू शकतो. म्हणजे एकतर असंही बघू शकतो की खूप आक्रमक प्रचार सुरू झाला किंवा प्रचाराला एक वेगळ्याच धार किंवा एक वेगळ्याच विषयाकडे घेऊन जाण्यात आलं. तुमचं काय याच्यात लागलं? एवढ्या मोठ्या फेजेसमध्ये जेव्हा आपण निवडणूक घेतो तेव्हा प्रत्येक फेजची एक स्वतंत्र तयारी असते. निवडणुकीचं आता पूर्ण गणितच बदललेलं आहे आणि निवडणुकीसाठीचं अमुक एका टप्प्यातलं मतदान कुठं आहे, त्या मतदानामध्ये तो भाग कुठला आहे, तिथे मतदार कुठला आहे, तिथे आपलं वर्चस्व किती आहे, ते कमी असेल तर वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, ह्या स्ट्रॅटेजीवर प्रत्येक राजकीय पक्ष विचार करतो. आणि त्यांनी अतिशय मुत्सद्दीपणे ह्याचा विचार केला. कारण आपण जर आज 88 जागांचा विचार केला तर या 88 पैकी 57 ठिकाणी आज भाजपाचे खासदार आहेत आणि यातल्या जागा आहेत राजस्थानमधल्या जवळपास 13 की 14, महाराष्ट्रातल्या 8 आहेत किंवा कर्नाटकमधल्या 14 आहेत आणि राजस्थानमधल्या 13 आहेत मला वाटतं. याच्याकडे भाजपाचं पूर्ण बारकाईने लक्ष आहे असं दिसतं.
कारण आणि दुसरी एक पार्श्वभूमी आपण बघितली पाहिजे की पहिला टप्पा जेव्हा झाला तेव्हा महिलांचं मतदान कमी झालं होतं. महिलांच्या मतदानामधली घट ही कदाचित त्यांच्या चिंतेचा विषय असू शकतो आणि महिलांना जर घराबाहेर काढायचं असेल मतदानाला तर अतिशय जाणीवपूर्वक त्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा उपस्थित करायला पाहिजे. म्हणून मला वाटतं मंगळसूत्र हा मुद्दा आला. मंगळसूत्राचा मुद्दा कुठेतरी म्हणजे त्याच्यावर काउंटरही झाला तो मुद्दा. हा तो राजकीय व्यूहरचनेचा भाग आहे जो तो आपापल्या परीने अर्थ लावतो अशा गोष्टींचा. परंतु या 57 ठिकाणी आपली जर काही वाढ करता आली 67 किंवा 70च्या पुढे जाता आलं तर त्यासाठी काय करायला पाहिजे, महिला मतदारांना कसं बाहेर काढता आलं पाहिजे. केरळमधल्या 20 जागा आहेत तिथं तुम्हाला ख्रिश्चन विरुद्ध हिंदू, मुस्लिम विरुद्ध हिंदू हे कन्सॉलिडेशन केल्याशिवाय तुम्हाला मार्ग नाही. धार्मिक ध्रुवीकरण, अगदी धार्मिक ध्रुवीकरण. आणि कोणी कितीही कंठशोष केला तर वस्तुस्थिती ग्राउंड रियालिटी हीच आहे. कुणी भलेही त्याला किती मुलामे देऊ देत किंवा काही बोलू देत, वस्तुस्थिती हीच आहे. अंडरटोन तोच आहे शेवटी. अंडरटोन तोच आहे काहीतरी शेवटी, एक कोणी update. नाकारू शकत नाही. म्हणून मला वाटतं की याचं पूर्ण दुसऱ्या फेज साठीचं हे पूर्ण चेंज झालं. नाहीतर श्रुती काय अपडेट येतो तुझ्याकडे? नक्कीच. आता नवनीत राणा बोलत होत्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो तिथे उपस्थित केला. परत त्याच मुद्द्यावर आपण चर्चा करतो की मंगळसूत्राकडे कसं गेला. मला स्पेसिफिक अमरावतीबद्दल बोलायचं आहे. जर आपल्याकडे श्रुती ग्राफिक्स आहेत का अमरावतीतलं चित्र खूप इंटरेस्टिंग आहे. किंवा जर आपण दाखवू शकलो इथे मागे बॅक स्क्रीनला किंवा आपण फुल स्क्रीन जरी दाखवू शकलो ग्राफिक्स आपल्या प्रेक्षकांना, अमरावतीमधलं चित्र जे आहे चित्र खूप इंटरेस्टिंग आहे. परवा अमरावतीला होतो मी, रविकिरणजी, विजयजी. मला अमरावतीचं ग्राउंडमधलं जे चित्र होतं, आधी थेट ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होईल असं अनेकांना वाटत होतं. पण नंतर तिथे तिसरा अँगल सगळ्यात पहिला आला तो प्रहारच्या निमित्ताने. दिनेश बुब नावाचे त्यांचे तिकडे कॅन्डिडेट आणि परवा अमरावतीमध्ये त्यांची खूप मोठी सभा झाली. बच्चू कडूंना सडनली प्रचाराच्या शेवटच्या 2 दिवस आधी त्यांची आणि भाजपची जी थेट मैदानावरची लढाई झाली, हा कुठल्या पण पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक चार्जिंग मोमेंट असतो. आणि ऐन निवडणुकीच्या किंवा मतदानाच्या 2 दिवस आधी होणं त्याच्याने एक वेगळा चार्जअप प्रहारचा कार्यकर्ता दिसला ग्राउंडवरती. आणि त्यांची शेवटची सभा जी झाली त्या सभेच्या मैदानावरनं जो वाद झाला होता त्याच्यानंतर प्रहारच्या सभेला ह्यूज गर्दी होती. तिथं मोठा क्राऊड तिथे सभेला जमला होता. आनंदराज आंबेडकरांचा तिथे चौथा मुद्दा, कारण गेल्याच बसपाला तिथे मतं मोठ्या प्रमाणात पडली होती. अमरावतीबद्दल बोलायचं आपल्याला ह्या 3-4 मुद्द्यांबद्दलही बोलणार आहोत. आणि सगळ्यात पहिले विजयजी, अमरावतीची लढत आहे. नवनीत राणा या नेहमीच चर्चेत राहिलेल्या खासदार आहेत. कधी हनुमान चालिसाचा मुद्दा येतो, मग तो फक्त अमरावतीत नाही, तो इथेही येतो, संसदेतही येतो. त्या वेगवेगळ्या कारणांनिमित्त चर्चेत राहिलेल्या, महाराष्ट्रातनं दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत कोणी राहिलेल्या जर त्या खासदार असतील तर त्या निर्विवादपणे नवनीत राणा आहेत. त्यांच्यासाठी लढत खूप महत्त्वाची असणार आहे. आणि तिथे दोन्ही अँगल आहे, म्हणजे तिथे वेगवेगळे जातीय समीकरण आहे, त्याच्याकडे यायचंच आहे आपल्याला. म्हणजे मी असताना परवा एक इंटरेस्टिंग तिथे कॉम्बिनेशन ऐकलं, DMK दलित मुस्लिम आणि कुणबी हा तिकडचा आहे. आणखी त्याला एक वेगळा पण अँगल आहे. हे सांगितलं की DMK म्हणजे दलित मुस्लिम कुणबी नाही, तर देशमुख मराठा आणि कुणबी असा एक वेगळा त्याला अंडरकरंट आहे, म्हणजे अंडरकरंट विदिन अंडरकरंट. पण सध्या नवनीत राणांची लढाई सोपी वाटते. म्हणजे अनेकांना वाटतं की थेट लढत काँग्रेस आणि यांचीच होईल, पण बच्चू कडून या लढतीत रंगत आणली. नाही, नवनीत राणांची लढत सोपी असं म्हणता येत नाही. फक्त तिथली परिस्थिती आहे की यावेळी नवनीत राणा विरुद्ध बाकीचे सगळे अशी लढाई. म्हणजे सगळे म्हणजे बच्चू कडू नवनीत राणांना पराभूत करण्यासाठी मैदानात, जे महायुतीचे घटक पक्षाचे आमदार आहे, घटक पक्ष आहे, त्यांचा पक्ष हा महायुतीतला पक्ष आहे, ते त्यांना पराभूत करण्यासाठी मैदानात आहेत. तिथले जे महायुतीचे इतर म्हणजे तिथले स्थानिक संजय खोडके असतील, अगदी भाजपचे पोटे वगैरे ही सगळी मंडळी सुद्धा नवनीत राणांच्या विरोधात तिथं काम करतायत. यावरून नवनीत राणा आणि रवी राणा यांचं जे काही राजकारण आपण बघतो, म्हणजे महाराष्ट्राचं राजकारणी बघतो आणि रवी राणाचंही राजकारण बघतो, म्हणजे राजकारण एकट्या हिडीस पातळीवर नेण्याची जी एक अमरावतीनं हे निर्माण केल्या, मला वाटतं त्याला हा विरोध आहे. हा काय ह्याला विरोध नाही. तर हे सगळं ते दिसतं. पण कदाचित हे सगळे एकवटल्यामुळं जर त्याचा फायदा नवनीत राणा झाला तर सगळ्यात ही शक्यता बच्चू कडूंच्या एंट्रीने, बच्चू कडू कोणाची, ते बच्चू कडूंचा त्यांचा उमेदवार दिनेश बुब तिथे आहे, तर त्यांची ज्या प्रकारे ताकद आहे, बच्चू कडूंकडे पडणारी मतं ही विरोधातलीच मतं असणार आहेत ना. त्यामुळे बच्चू कडूंचा कदाचित फायदाच नवनीत राणा होऊ शकतो. होऊ शकतो. सुरुवातीला असंच वाटत होतं की बच्चू कडू जणू काही अप्रत्यक्षरित्या त्यांच्या मदतीसाठीच हे सगळं करतायत, कारण बच्चू कडू हे महायुतीचे घटक आहेत. आज त्यांनी असं नाही म्हटलेलं की मी महायुतीत माझा काही संबंध नाही आणि मी जे केलं ते काही चूक होती वगैरे, असं काही बोललेलं नाही आहेत. त्यामुळं अप्रत्यक्षरित्या हे त्या नवनीत राणांना मदत करण्यासाठीच करतायत असा एक समज सुरुवातीला होता. परंतु काय असतं की आता मतदाराच्या आकलन शक्तीवर आणि त्यांच्या हुशारीवर इतकाही गैरविश्वास आपल्याला नाही ठेवता येत.
आता मतदार खूप हुशार झाला आहे आणि मला या निवडणुकीच्या निमित्तानं असं जाणवतं की मतदारांना आता नीट कळायला लागलं की आपण नेमके निर्णय काय घेतोय, कसे घेतोय आणि त्याचा फायदा कुणाला होणार आहे आणि तोटा कुणाला होणार आहे. त्यातल्या त्यात सोशल मीडियाचा प्रभाव, बाकीच्या आपल्या प्रसारमाध्यमांचा प्रभाव आणि लोकांनी जे अभ्यास केलेला आहे राजकारणाचा, इतका पूर्वीसारखं भारावून गेल्यासारखं लोक आता राहिलेले नाही आहेत, ज्या पद्धतीचा फीडबॅक आता मिळतोय. त्यामुळं असं वाटतंय की लोकांना हे जाणवायला लागले की नेमकं, आणि अमरावतीचं असं आहे की अमरावती हा कुणबी बहुल मतदारसंघ आहे आणि तिथे मुळातच नवनीत राणा यांचं निवडून येणं हे इतकं सोपं नव्हतं. मागच्या वेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या, परंतु त्यांच्या मागे तिसरी एक फार मोठी शक्ती उभी होती आणि ती शक्ती ही आनंदराव अडसुळांना घरी पाठवण्यासाठी खूप प्रयत्न करत होती. त्यामुळं ती अदृश्य शक्ती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शक्ती अशा सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदराव अडसुळांचं पार्सल मुंबईला परत पाठवलं होतं. ते रिपीट करायचं आहे का? ते रिपीट करताना हे सगळे घटक आज एकत्र आहेत का? तर आज एकत्र नाही आहेत हे घटक. आज हे सगळं विखुरलं गेलंय. त्यामुळे मला असं वाटतं, आणि काँग्रेसनी मन लावून हे सुरू केलंय. बळवंत वानखेडेंना तिकीट देत असताना बहुतेक त्यांनी त्यांचा चेहरा, ते जरी नौखे असले तरी त्यांची असलेली प्रतिमा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मला वाटतं हा फॅक्टर तिथं नाकारता येणार नाही. फक्त त्यात एक मी ऍड करेन की गेल्या वेळी नवनीत राणा जो फायदा झाला त्या मला दलित मुस्लिम 5 लाख मतं त्या मतदारसंघात आहेत. ती त्या काँग्रेस राष्ट्रवादी असल्यामुळे ते त्यांच्या पाठीमागे होते. तर आनंदराज आंबेडकर किती मतं घेतात हाही भाग महत्वाचा. तर आपण आहे ना, सिद्धार्थ मोकळे आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ कडे सिद्धार्थ, स्वागत आहे तुमचं. अमरावतीच्या अनुषंगाने अकोल्याचाही मुद्दा, बरेच मुद्दे आहेत, पण आता अमरावतीबद्दल बोलतोय. अमरावतीमध्ये सुरुवातीला आनंदराज आंबेडकर लढणार होते. आनंदराजना त्यांना आपण समर्थन देत नाहीत म्हणून त्यांनी सुरुवातीला निवडणूक लढवायची की नाही याच्यावरच त्यांचा विचार, त्यांनी पत्र काढलं. त्याच्यानंतर आपण त्यांना समर्थन दिलं. हा अँगल सगळीकडे विदर्भात, आता अकोला आणि अमरावती तसं बाजूबाजूला आहे. जनरली असं म्हटलं जातं की कुठल्याही मतदारसंघातनं जेव्हा मोठा नेता लढत असतो त्याचा एक ट्रिकलिंग डाऊन इफेक्ट असतो आजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये. तर आता बाजूला अकोल्यातनंच प्रकाश आंबेडकर स्वतः लढत आहेत, बाळासाहेबांच्या बाजूच्याच मतदारसंघांमध्ये आनंदराज लढतात. तर काय तुम्हाला तिथे वाटतं की मोठी भूमिका असेल की फक्त तिथे, कारण गेल्याच तिथे बसपाला खूप मोठ्या प्रमाणात मतं होती, तर त्याचा यावेळेस आपल्याला बसपा नसल्यामुळे वंचितची तिथे ही स्ट्रॅटेजी असणार आहे की ती मतं आपल्याकडे यावी? नाही, अमरावती मतदारसंघामध्ये बघितलं तर सुरुवातीपासून आनंदराज साहेबांचा जो काही चर्चा सुरू होती ती महाविकास आघाडीसोबत सुरू होती. शरद पवारांच्या कोट्यातली ती जागा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना तिकडनं आम्ही तुम्हाला तिकीट देऊ असं आश्वासन दिल्यामुळे त्यांची ती चर्चा सुरू होती. शेवटच्या टप्प्यात शरद पवारांनी त्यांच्या एकूण राजकीय अनुभवानुसार ती जागा काँग्रेसला सोडली आणि तिथे आनंदराज साहेबांचं मग जे काही महाविकास आघाडीतल्या एंट्रीचा विषय होता तो स्टॉप झाला. नंतर काँग्रेसने ती जागा त्यांच्या उमेदवाराला जाहीर करून टाकली आणि ती आनंदराज आंबेडकरांना दिली नाही. आम्ही जर आनंदराज आंबेडकर लढले तर तुम्हाला आम्ही पाठिंबा देऊ हे त्यांना सांगितलेलं होतं. त्या पद्धतीने आम्ही तिथं पाठिंबा जाहीर केला. आता महाविकास आघाडी सोबत नाहीये, पण तरी सुद्धा आम्ही आनंदराज आंबेडकरांच्या पाठीशी आमचा पक्ष, आमची संघटना तिथं उभा केलेली आहे. ते लढणार असल्यामुळे आम्ही आमचा उमेदवारी अर्जही तिथे भरला नव्हता आणि पूर्ण ताकदीनं आता वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जे ते त्यांचं काम करतायत. आता तिथे स्थानिकची जी काही गणितं आहेत, म्हणजे राणा दाम्पत्य विरुद्ध कडू हा सगळा आता सध्या तिथे जो काही प्रकार सुरू आहे, किंवा गेल्या 5 वर्षामध्ये तिथल्या अमरावतीच्या लोकांनी यांच्या हनुमान चालीसा आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या पलीकडे किंवा दंगली घडवण्याच्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याच्या पलीकडे यांनी कुठलाही विकास केलेला नाही हे बघितलेलं आहे. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींना वैतागून जनता ही आता त्यांच्या विरोधातच मतदान करणार आहे आणि आनंदराज आंबेडकरांसारखा एक चांगला चेहरा, चांगला पर्याय, एक राज्यस्तरावरचं नेतृत्व ज्यावेळेला मतदारसंघात निवडणूक लढवत आहे त्यावेळेला निश्चितच जनता त्यांचा स्वीकार करेल ही कालपर्यंतची आम्हाला त्या ठिकाणी हे दिसत होती, वातावरण तसं दिसत होतं आणि आजही मतदान त्या पद्धतीने होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अकोल्याचा मुद्दा जो आहे तो अकोल्यामध्ये जनतेने तिथे आतापर्यंत भाजपने ज्या पद्धतीने तिथल्या लोकांना नागवले, लोकांचे प्रश्न वाऱ्यावर सोडवलेले आहेत, तिथल्या कुठल्याही प्रकारचा विकास घडवलेला नाहीये. या सगळ्याला वैतागून जर बघितलं तर म्हणजे सगळ्याच ठिकाणी लोक गर्दी करतात, पण अकोल्यात सकाळपासून जी झालेली गर्दी मतदार केंद्रावरती ती हे याचं एक आपण पॅरामीटर म्हणू शकतो की लोकांमध्ये किती मोठ्या प्रमाणात अँटी इन्कम्बन्सी आहे. याच्यामध्ये लोक स्वतःहून घराच्या बाहेर पडून आता तिथे भाजपच्या विरोधात मतदान करतायत आणि तिथे जे काही सगळे छोटे मोठे समाज समूह आहेत त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर हे आमचे या ठिकाणी खासदार असतील पुढचे हे ठरवून टाकलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार असेल किंवा बीजेपीचा उमेदवार असेल हे दोन्ही RSSच्या माध्यमातून आलेले उमेदवार असल्यामुळे आणि भाजपमध्येच घराणेशाहीचा आरोप होऊन विरोध असल्यामुळे त्या ठिकाणी आमचा विजय अतिशय सुकर झालेला आहे. ठीक आहे सिद्धार्थजी, या मुद्द्याकडे परत येतो. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊया श्रुती.